पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव साजरा। 40 गावात गणेशमूर्ती संकलन केंद्रे आणि कृत्रिम तलावांची व्यवस्था। 40 गाव गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी 40 गाव नगर परिषदेने यावर्षी एक अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2025 आणि स्वच्छता ही सेवा या संकल्पनेला अनुसरून शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे आणि कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे। या उपक्रमामुळे नागरिकांना सोप्या आणि सुरक्षित मार्गाने गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार आहे। शहरातील प्रमुख ठिकाणी संकलन केंद्रे। नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी एकूण 11 गणेशमूर्ती संकलन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत। या केंद्रांवर नागरिकांना त्यांच्या घरगुती गणेशमूर्ती जमा करता येणार आहेत। ही केंद्रे खालीलप्रमाणे आहेत: वाणी मंगल कार्यालय, भडगाव रोड, हॉटेल सुखसागर, हिरापूर रोड, राष्ट्रीय विद्यालय, सीनियर कॉलेज, हिरापूर रोड, स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ, भडगाव रोड, बजाज कॉम्प्लेक्स, घाट रोड, गुंजाळी सोडाजवळ, वाय पॉइंट, धुळे रोड, जुना मालेगाव रोड, हनुमानवाडी, कॅप्टन कॉर्नर, रेल्वे स्टेशन, पोलीस चौकीजवळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिग्नल पॉइंट। या सर्व केंद्रांवर जमा होणाऱ्या मूर्तींचे विसर्जन नगर परिषदेमार्फत कृत्रिम तलावांमध्ये करण्यात येणार आहे। यामुळे नद्या, तलाव आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये होणारे प्रदूषण पूर्णपणे टाळता येणार आहे। निर्माल्य संकलनाची ही सोय। गणेशमूर्तींसोबतच निर्माल्य, फुले, हार आणि इतर पूजा साहित्य योग्य प्रकारे गोळा करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे। यामुळे नैसर्गिक जलाशयांमध्ये निर्माल्य टाकले जाणार नाही आणि पाण्याचे प्रदूषण होणार नाही। या जमा झालेल्या निर्माल्याचा वापर खत तयार करण्यासाठी केला जाईल, ज्यामुळे कचरा व्यवस्थापनालाही मदत मिळेल। नागरिकांना सहभागाचे आवाहन। 40 गाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी। इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची ही एक उत्तम संधी असून यामुळे शहराचे सौंदर्य आणि पर्यावरणाचे आरोग्य दोन्ही जपले जाईल असेही त्यांनी सांगितले। 40 गाव नगर परिषद नमस्कार। 40 गाव नगर परिषदेमार्फत आम्ही 11 ठिकाणी यासारखे गणेशमूर्ती संकलन केंद्र व निर्माल्य संकलन केंद्र प्रस्थापित केलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना विनंती आहे, आपली जी गणेशमूर्ती आहे, छोट्या छोट्या ज्या मूर्त्या आहेत त्या आमच्याकडे संकलित कराव्यात। त्यामुळे कसं पर्यावरणाचं प्रदूषण होणार नाही आणि गणेशमूर्तीचं नियमानुसार विसर्जन केलं जाईल।